राजा छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षी हिंदुत्वाचे स्वप्न पाहिलेले छत्रपती संभाजी महाराज अशा राष्ट्रसंतांना राष्ट्रपुरुषांना या मंचावरून मी अभिनंदन. भाषण कला कशी असते, भाषणाच्या माणसाचं व्यक्तित्व कसं खुलत असतं या बाबतीत सांगायचं झालं मगाशी सरांनी भाषण कलेच्या बाबतीत चांगले उदाहरणं दिली. भाषण कलेच्या बाबतीत मी माझ्या आयुष्यातली प्रसंग सांगतो. पंचायत समिती स्तरावर मी अनेक कार्यक्रम करत असतो. टीव्हीचा कार्यक्रम असतो, तहसीलदार साहेबांचा कार्यक्रम असतो, बीडीओ साहेबांचा कार्यक्रम असतो, अनेक मिटिंग असतात. मला बऱ्यापैकी आता नमोकार तीर्थ महामेळावा झाला, रोजचे 30,000 40,000 भाविक त्या ठिकाणी येत होते. मी त्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर झाला. अनेक 4-5 तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी होते, अनेक आरोग्य सहाय्यक होते, अनेक फार्मासिस्ट होते, अनेक कर्मचारी म्हणजे 122-23 कर्मचारी तिथे आलेले होते. अशा कर्मचाऱ्यांना मी प्रशिक्षण दिलेलं, म्हणजे माझे तालुका आरोग्य अधिकारी होते त्यांच्या समवेत मी प्रशिक्षण दिलं. म्हणजे एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये एवढ्या 150-200 लोकांमध्ये माझं प्रशिक्षण आणि मी बोलण्याची कला त्या लोकांना भावली. ते लोकांनी मला विचारलं तर नाना तुम्ही बोलायला कसे काय लागले, अशा पद्धतीचं वर्तन तिथं, अशा पद्धतीचे शब्द मी तिथे वापरली, अनेक प्रकारची शेरोशायरी वापरली. प्रत्येक व्यक्तीच्या विषयी बोलताना त्याला सन्मान दिला गेला, त्या व्यक्तीविषयी बोललं गेलं. त्या आमच्याकडे एक अजय कापसे म्हणून वैद्यकीय अधिकारी आहेत, अगदी दिलखिलास माणूस, त्यांच्याविषयी त्यांचं बहारदार व्यक्तिमत्व, त्यांच्या नावातच अजय आहे. प्रत्येक ठिकाणी जे जातात त्यांचा जय साध्य करतात. असे आमचे तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी, त्यांच्या व्यक्तित्वाचं बोलण्याबद्दल तो माणूस माझा फॅन झाला. मागे टीव्हीचा कार्यक्रम होता. टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये तालुक्याचे तहसीलदार साहेब होते, बीडीओ साहेब होते, प्रांत अधिकारी साहेब होते, उपजिल्हाधिकारी साहेब होते. त्यांचे भाषण झालं. त्यांच्या भाषणामध्ये मी पण याविषयी बोललो. आजाराविषयी संकल्पना स्पष्ट केली. आजार कसा होतो, कुठून होतो, त्याचं आरोग्य शिक्षण कसं असतं याबद्दल मी माझ्या शब्दात जेव्हा संकल्पना स्पष्ट केली, ते लोक सुद्धा माझ्याकडे बघत नाही. बोलण्याचा भाग भाषण कलेचे असा विकास आहे. हा विकास आपण आपल्या शब्दातून, आपल्या व्यक्तिमत्वातून समाजावर, कर्मचाऱ्यांवर आणि इतर लोकांवर आपण प्रभाव पाडू शकतो. आपलं व्यक्तित्व खुलत जातो. आपल्या समाजातला चेहरा अगदी स्पष्टपणे या भाषण निमित्ताने होत जातो. भाषण कला आमच्या आशांची मीटिंग होती. 225 आशा तिचं उपलब्ध होता. आशा डेचा कार्यक्रम केला. आशा डेच्या कार्यक्रमात मी पाठीमागच्या वेळेस उदाहरण वापरलं होतं, लेकीचा जन्म जसं गाजराचा वाफा, ह्या पद्धतीचे तिथं वाक्य वापरली. त्या वाक्य वापरल्यामुळे 225 लोकांमध्ये मी तिथं प्रसिद्ध होत गेलो. आणि जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब तिथं त्या मीटिंगला आलेले होते. त्यांनी सुद्धा ही भाषण माझ्याकडे बघून केलं. माझं त्यांनी भाषण पाहिलं. म्हणजे मी तालुक्यात ज्यावेळेस बोलत असतो, तालुक्याच्या ज्या मीटिंगमध्ये बोलत असतो, मी शेवटच्या बाकावर बसणारा माणूस होतो. मला आता पुढच्या बाकावर अधिकाऱ्यांच्या खुर्ची लावून मला बोलवलं जातं आणि संयोजन असेल, संकल्पना मांडायची असेल, काही कार्यक्रम करायचा असेल तर तिथं मला बोलण्याची संधी ह्या भाषण रूपी कलेनेच मला मिळालेली आहे. मी भाषणातून अनेक प्रकारचे उदाहरणं देत असतो, अनेक आजारांविषयी सांगत असतो, प्रशिक्षणाविषयी सांगत असतो. समाज प्रबोधन, आरोग्य शिक्षण आणि समाज कसा सुधरू शकतो याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण आपण या बोलण्यातून प्रकट करत असतो. ही भाषण कला आत्मसात केली, त्याच्यामुळे माझा व्यक्तित्वाचा विकास झाला आणि समाजामध्ये जो पाठीमागच्या घटकात मी बसलेला माणूस होता हा पुढच्या घटकात आला. त्यामुळे समाजात एक मान सन्मान होणारं, मान सन्मान ज्यावेळेस माणसाचा होत असतो, त्या मान सन्मानाने त्या माणसाची विचारांची उंची वाढत असते. आम्ही समाजात सुद्धा आपली स्वतःची उंची वाढत असते. अशी ही भाषण कला आहे. या भाषण कला संदर्भात मी पाठीमागे पण बोलत होतो, पण काही गडबडीने एखादा शब्द सुटून जायचा, एखादी चारोळी अर्धी सुटून जायची, हरिनाम बोलताना एखादा वेगळाच शब्द सुटून जायचा. आता अशा पद्धतीचे होत नाही. भाषण मला उद्या मीटिंग आहे, उद्या काही कार्यक्रम आहे, त्याची पूर्वतयारी आज रात्रीच करून ठेवतो. कोण मान्यवर येणार, कोणत्या मान्यवरांविषयी बोलावं लागणार, कोणत्या व्यक्तीविषयी सरांनी सांगितलं त्या व्यक्तीविषयी बोला. व्यक्तीविषयी बोलली, त्या व्यक्तीमध्ये आपली आत्मीयता तयार होती आणि त्या भाषणाला आणि त्या सभेला एक वेगळाच अलंकार शोभतो. असा ही भाषण कला आहे. या भाषण कलेतून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाली. मला माणसं वाचायला मिळाली, त्यांचे चेहरे वाचायला मिळाले, त्या चेहऱ्यातून स्पष्टता वाचायला मिळाली. माणसं मला जवळ करता आली. त्या जवळ केलेल्या माणसांमधून माझं अडलेलं काम सुद्धा मला या भाषण कलेतून करता आलं. ही अशी भाषण कला ज्या आपण आयुष्यात साध्य केली पाहिजे असं मला वाटतं. सन्मान्य सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, अनेक चारोळ्या, शेरोशायरीचा याचा उपयोग मी बऱ्यापैकी केलेला आहे. माझी भाषण कला मी पाठीमागे 2-3 महिन्यापासून क्लासला येतो. त्या क्लासच्या माध्यमातून मी माझं व्यक्तित्व, माझं भाषण कला अगदी छान पद्धतीने सुधरवण्याचा मानस आहे आणि यापुढेही मी चांगला मानस, मला अजून रिटायरला 10-5 वर्षे आहेत. 10-5 वर्षात मी हबप महाराज
कसा तयार होईल या दिशेने मी प्रयत्न करतो आहे. तसं जर झालं तर पुढे माझा जरी रिटायर झालो तरी 100-500 माझे चालू होतील, उदरनिर्वाहाचा माझा रोजचा खर्च चालू होईल. त्या दिशेने माझा प्रयास आहे. या प्रयासाला मला भगवंत साथ देतीलच अशी भगवंताकडे मी प्रार्थना करतो आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्या सन्माननीय सरांचे आणि उपस्थितांचे आभार मानतो आणि जाता जाता सांगतो, जरी काळोखाच्या वाटा चली चालत सदैव जाते, जाता जाता या ओठावर ग्रीत कांतीचे गावे. डोंगर वाटा सागर लाटा तमा नसावी काही, ठाम असावा आपला मार्ग, दस दिशातून जाई, दस दिशातून जाई. धन्यवाद.